आज आपण कोलंबी बिर्याणी बनवणार आहोत। त्यासाठी हे मी साहित्य घेतलेलं आहे। त्यासाठी मी पहिल्यांदा कोलंबीला हळद आणि मीठ स्वच्छ धुवून हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे आणि तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। त्यासाठी कढईमध्ये टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलेला, त्याच्यामध्ये मी आता भात शिजायला घातलेला आहे। तर आता आपण कोलंबी मॅरिनेशन करून घेऊया। त्यामध्ये अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, बरिस्ता, सुहाना बिर्याणी मसाला टाकलेला आहे। तसेच हे आपण जे मसाले घेतलेले आहेत, हळद, आगरी मसाला, धना पावडर, जिरा पावडर, बिर्याणी मसाला, गरम मसाला आणि दही हे टाकून मॅरिनेशन केलेलं आहे आणि 15 मिनिटांसाठी रेस्टसाठी ठेवलेलं आहे। एका साईडला मी टोप गरम करत ठेवलेलं होतं। त्याच्यामध्ये तेल गरम करून झाल्यावर आपले अख्खे गरम मसाले टाकले आहेत। त्याच्यानंतर कांदा हा चांगला नरम होईपर्यंत आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, जेणेकरून त्याचं कच्चं पण निघून जाईल। ते तेलात आपण चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं अद्रक लसूणची पेस्ट शिजल्यानंतर यामध्ये मी टॅमॅटोची प्युरी टाकलेली आहे। टॅमॅटोची प्युरीला चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही आता बघू शकता की आपल्या टॅमॅटोची प्युरी चांगली शिजून झालेली आहे। तर याच्यामध्ये मी आता मॅरिनेट केलेली आपली कोलंबी जी आहे ती टाकून घेणार आहे आणि चांगली मिक्स करून घेणार आहे। कोलंबी आपली चांगली मिक्स झाल्यानंतर याच्यावर मी 5 मिनिटांसाठी झाकण याच्यामध्ये अजून थोडीशी दही मिक्स करून चांगलं मॅरिनेट करून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे आणि याच्यावर मी आता 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण देऊन ठेवणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपली कोलंबी मस्त अशी शिजून झालेली आहे, चांगलं असं तेल सुटलेलं आहे। तर याच्यामध्ये मी आता शिजवलेला भात टाकणार आहे आणि त्याच्यावर बरिस्ता टाकून 5-10 मिनिटांसाठी वाफ येण्यासाठी ठेवणार आहे। तर आपली बिर्याणी तयार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर